बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसलाय, कारण सुरेश धस यांचे 7 समर्थक आता भाजपला मतदान करणार असल्याची माहिती मिळते। उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक मोठी चुरस निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मेटे आणि शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचं समजतंय आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर आपल्याला अधिक माहिती देत आहे। लक्ष्मीकांत, काय सांगाल आपण? काय अधिक माहिती आपल्याकडे? आपण बघतोय की सुरेश धस यांचे 7 समर्थक भाजपच्या गोटात जाण्याच्या तयारीत आहेत। स्वाती, अगदी बरोबर आहे। बीड जिल्हा परिषद मध्ये एकूण 60 सदस्य असून त्यातील 26 सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले आहेत। अवघे 20 सदस्य हे पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून भाजपचे निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे 4, शिवसंग्रामचे 4 आणि स्थानिक आघाडीचे 3 असे एकूण 60 सदस्य निवडून आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ही जिल्हा परिषद जाणार हे निश्चित होतं, मात्र आपल्या समर्थकाला अध्यक्षपद मिळत नाही लक्षात आल्यानंतर माजी मंत्री सुरेश धस यांनी अचानक आपले 7 सदस्य घेऊन वेगळा गट तयार केलेला आहे आणि त्यांनी भाजपला सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या समोर या 7 सदस्यांची ओळख परेड देखील झालेली आहे आणि सुरेश धस यांनी स्पष्टपणे पक्षाचे जे नेते आहेत अजित पवार यांना सांगितलेलं आहे की आमदार अमरसिंह पंडित आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे सगळी सूत्र दिल्यामुळे आपण नाराज असून आपण भाजपला सहकार्य करणार आहोत, अगदी स्पष्टपणे हे सांगितल्यामुळे आता भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार हे निश्चित झालेलं आहे। स्वाती, नक्कीच लक्ष्मीकांत, शिवसेना आणि विनायक मेटे यांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? यांची भूमिका जी आता सध्या आहे बोललं जाते त्यामुळे कुठेतरी यांचं महत्त्व वाढलंय का? अगदी बरोबर आहे, पण यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सांगितले की काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला स्थानिक पातळीवर सहकार्य करा, त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बदामराव पंडित यांच्या ताब्यात पंचायत समिती आलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीलाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे शिवसेनेचे जे 4 सदस्य आहेत ते आज तरी राष्ट्रवादीच्या बाजूने आहेत, मात्र शिवसंग्राम विनायक मेटे यांचा जो भारतीय संग्राम परिषद आहे त्याचे जे 4 सदस्य निवडून आलेले आहेत ते भाजप सहकार्य करणार आहेत। त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये भाजपकडे 32 एवढं संख्याबळ झालेलं दिसून येत आहे आणि भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष निश्चित होईल अशी परिस्थिती आहे।